नमस्कार, मी अनिरुद्ध आपल्या सर्वांचं स्वागत करतो टॉक विथ अनिरुद्धच्या या स्पेशल एपिसोडमध्ये. आता स्पेशल कशा अर्थाने, तर आता गणपती येत आहेत. तर ते गणपती येत असताना सर्वांच्याच घरामध्ये चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण आहे. तर त्या वातावरणामध्ये थोडासा खारीचा वाटा मला उचलता येतोय का हे पाहण्यासाठी म्हणून आपण एक स्पेशल एपिसोड करतोय. बऱ्याच जणांचे फोन येऊन गेले की गणपती स्थापना कशी करावी आणि गणपती कसे बसवावे हे आम्हाला लवकर उमगत नाहीये किंवा कळत नाहीये. आणि ब्राह्मण मिळत नाहीयेत. मेन म्हणजे की गणपती बसवत असताना ब्राह्मण मिळत नाहीये की गणपती कसे बसवावे. ज्या लोकांना ब्राह्मण मिळालेत त्यांनी ब्राह्मणांकडून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून घ्यावी. पण ज्यांना ब्राह्मण अवेलेबल झालेले नाही आहेत, ज्यांच्या घरापर्यंत ब्राह्मण आता पोहोचू शकत नाहीये, तर त्यांनी प्राणप्रतिष्ठा कशी करावी याच्या संदर्भात बऱ्याच जणांचे फोन येऊन गेले. आणि त्या संदर्भातच आपण हा स्पेशल एपिसोड गणपती विशेष म्हणून करतोय. कारण बऱ्याच गणपतीच्या स्थापनेबद्दल जशी प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता आहे, तसंच गणपतीच्या आगमनानंतर काही गोष्टींच्या समज आणि गैरसमज बऱ्याच लोकांमध्ये पसरलेले आहेत. आणि ते समज आणि गैरसमज आपल्याला कसे काढता येतील किंवा समज आणि गैरसमजांवर आपल्याला शास्त्राच्या मार्गातून कशा पद्धतीने पडदा टाकता येईल किंवा काय सांगता येईल हे आपण या स्पेशल एपिसोडमध्ये करणार आहोत. मुळात प्रथम सुरुवात करत असताना आपण गणपतीची उत्पत्ती म्हणजे उदाहरणार्थ पार्थिव गणेशाची उत्पत्ती कशी झाली आणि त्याची पूजनाची पद्धत का निर्माण झाली किंवा कुठून निर्माण झाली हे आपण पहिल्यांदा बघूया. सर्वांनाच कथेचा सार माहिती आहे की पार्वती माता यांच्या एकाकीपणापासून निर्माण झालेली म्हणजे पुत्रप्रेमातून निर्माण झालेली गणपतीची उत्पत्ती आहे. की त्यांनी मातीपासून आणि तुपापासून एक गणेशाची स्थापना केली. ती गणपतीची स्थापना झाल्यानंतर त्यांचा रक्षण करण्यासाठी त्यांनी द्वारपाल म्हणून गणपतीला उभं केलं होतं. त्यानंतर ज्या वेळेला शंकराचं आणि गणपतीचं युद्ध झालं त्यावेळी गणपतीवर वार करून शंकराने गणपतीचं शिर जे आहे ते गणपतीचं शिर छाटलं होतं. आणि त्यानंतर गणपतीच्या शिराचा शोध सुरू झाला. मग एक गजाचं शिर मिळाल्यानंतर गणपतीला ते बसवण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा गणपतीची पुनर्जीवित गणपतीला करण्यात आलं. या पद्धतीची आख्यायिका किंवा याबद्दलच्या ज्या काही कथा आहेत या सर्वांना माहिती आहेत. त्या विस्तृतपणे मी काही सांगणार नाही. आता गणपतीच्या पूजनाची पद्धत किंवा गणपतीच्या पूजनाचे विधी कधीपासून सुरुवात झाली, तर ज्या वेळेला महाभारत ज्या वेळेला लिहिलं गेलं, महर्षी व्यास यांनी महाभारताची स्थापना केली आणि ते लिखाणाचं काम गणपतीकडे होतं. आणि ज्या वेळेला ते लिहित होते त्यावेळेला त्यांना अशी एक सूचना होती की अखंडपणे मी बोलत राहणार आणि तुम्ही लिहायचंय, अशा पद्धतीनं त्यांनी लिखाणाला सुरुवात केली होती. तर ते लिहित असताना की त्यांच्या अंगाभोवती एवढ्या प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण झाली की ती उष्णता कमी करण्यासाठी त्यांना मातीचा लेप देण्यात आला. आणि त्यांचं विसर्जन जे आहे किंवा त्यांना तो मातीचा लेप जो देण्यात आला होता तो काढण्यासाठी म्हणून पाण्यामध्ये त्यांना विसर्जित करण्यात आलं होतं. तर या पद्धतीने त्यांच्या पूजनाची पद्धत सुरू झाली. त्यामध्ये पण ती विस्तृत कथा आहे. ती कथा मी काही पूर्ण सांगत बसणार नाही कारण आपल्याला आता गणपती पूजन कसं करायचंय हा मेन मुद्दा आहे आपला. या पद्धतीने ती पूजनाची सुरुवात झाली. आता आपण गणपतीची जी स्थापना आहे ती स्थापना कधी करणार आहे, तर भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची स्थापना होते आणि भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला गणपती म्हणजे अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन केलं जातं. तर या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला गणपतीची स्थापना कशी करायची, आचरण कसं असावं आणि मग विसर्जनासाठी मंत्र कोणते आहेत, तर हे पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत. आपण गणपतीची मूर्ती ज्या वेळेला आणतोय त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक सुप्त भाव असला पाहिजे. गणपतीची मूर्ती ज्या वेळेला आपण आणतो त्यावेळेला आपली मूर्ती सगळ्यामध्ये भारी आहे असा आपण विचार करत असतो. आणि ती मूर्ती आणत असताना ती झाकून आणावी की जेणेकरून त्या मूर्तीला कोणाची दृष्ट लागू नये. ती मूर्ती घरी आणल्यानंतर ती स्वच्छ कापड खाली अंतरून त्याच्यावर थोडेसे तांदूळ घालून मग ती ठेवावी. आता ती मूर्ती कधी आणावी अशा पद्धतीने बऱ्याच लोकांचे फोन येतात. तर ती मूर्ती आपण 8 दिवस आधी किंवा 4 दिवस आधी आणून ठेवली तरी चालते. आदल्याच दिवशी गणपतीची मूर्ती आणली पाहिजे किंवा त्याच दिवशी आणली पाहिजे असं कोणतंही शास्त्र नाही. दाते पंचांगाचा उल्लेख दिलेला आहे जे मी तुम्हाला आता इथं खाली सांगणारच आहे. समज आणि गैरसमज यामध्ये मी तो पंचांगाचा उल्लेख करणार आहे. तर 8 दिवस आधी आणली किंवा 2 दिवस आधी आणली तरी चालते. ती मूर्ती आणल्यानंतर प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत त्या मूर्तीची आपण पूजा करणार आहोत.
ती 8 दिवस आधी आणली तरी चालते. प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय त्या मूर्तीमध्ये प्राण येत नाही, त्यामुळे ती 2 दिवस आधी आणून ठेवली तरी काही अडचण नाही. ती मूर्ती ज्या वेळेला आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे, सकाळी आंघोळ करायचं, स्वच्छ आंघोळ केल्यानंतर मग आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायला घेणार आहोत. त्यावेळेला मूर्तीला जिथं आसन आपण करणार आहोत, जी आरास केलेली आहे, त्या आरास जिथं केलेली आहे तिथं मूर्तीला घेऊन यायचं आहे. आणल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा स्वतःला टिळक लावून घ्यायचं आहे, यशस्करम करून घ्यायचं आहे, म्हणजे स्वतःला टिळा लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आचमन करायचं आहे. आचमनाचे मंत्र जे आहेत ते मी तुम्हाला देतोय. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. हे मंत्र आहेत. 3 वेळा पाणी पिऊन चौथ्यांदा खाली सोडायचं आहे. ते आचमन झाल्यानंतर प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम करण्याचा मंत्रही मी तुम्हाला देतोय. आपो ज्योतिर्समृतम ब्रह्म भूर्भुवस्वरम असा एक मंत्र आहे, त्यांनी प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम झाल्यानंतर आपली जी काही इष्टदेवता आहे, कुलदेवता आहे, ग्रामदेवता आहे, स्थानदेवता आहे, वास्तुदेवता आहे, आई वडील आहेत, या सर्वांचं स्मरण करून मग आपण पूजेला सुरुवात करायची आहे. आता इष्टदेवता म्हणजे कोण, तर आपल्याला आवडणारी देवता. कुलदेवता म्हणजे आपली कुलची देवता आहे, आपली ग्रामदेवता, आपली स्थानदेवता, वास्तुदेवता, आई वडील, या सर्वांचं स्मरण करून आपल्याला पूजेला सुरुवात करायची. पूजेला सुरुवात करत असताना पहिल्यांदा संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करणार आहोत आपण, तर हातामध्ये अक्षता घ्यायचे, पाणी घ्यायचंय. एकदम अवघड संकल्प मी तुम्हाला सांगणार नाही, तर आपण एकदम सोपा संकल्प करायचा आहे. स्वतःचं नाव घ्यायचंय, स्वतःचं आडनाव घ्यायचंय, हातामध्ये पाणी घ्यायचंय आणि म्हणायचंय मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुर आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम. इथपर्यंत आला की देवाला सांगायचे की प्रतिवार्षिक विहितम, दरवर्षी मी जशी पार्थिव गणेशाची स्थापना करतो तशीच मी यावर्षी स्थापना करत आहे. इथून पुढे वर्षभर मला कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये, सुख शांती समाधान मला आणि माझ्या कुटुंबियांना लाभावं यासाठी मी इथं पार्थिव गणेशाची स्थापना करतो आहे, असा मनामध्ये संकल्प करायचा आहे. यामध्ये मी गणपतीची स्थापना, महागणपतीचं स्मरण, त्यानंतर कलश स्थापना, घंटेची स्थापना, दिव्याची स्थापना करून त्याची पूजा करतो आहे, असं देवाला संकल्प करून मग ते पाणी सोडून द्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला गणपती स्मरण करायचं आहे. महागणपतीचं स्मरण करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, असं म्हणून गणपतीचं स्मरण करायचं, देवाला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे. कलशाची स्थापना करत असताना कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र संशतः, कलशाची स्थापना करून कलशाला हात लावायचे आहेत. कलशामध्ये गंध फूल अक्षदा व्हायचा आहे, त्याच्यावर एक नारळ ठेवायचा आहे, कलशाची स्थापना करायची. कलशाची स्थापना झाल्यानंतर आपल्याला घंटीची स्थापना करायची, घंटीची पूजा करायची. गंध फूल अक्षदा घंटीला व्हायची आहे, घंटीची पूजा करून घ्यायची. त्यानंतर दिवा आहे, त्या दिव्याची पूजा करायची आहे. दिव्याची पूजा करत असताना समई असेल, आपला दिवा असेल, त्याला गंध हळद कुंकू फूल अक्षदा व्हायचे आहेत, त्या दिव्याची पूजा करायची आहे. दिव्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला मुख्य गणपतीची पूजा करायची आहे. आता मुख्य गणपतीची पूजा कशा पद्धतीने करायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. गणपतीची पूजा करत असताना ओम महागणपतये नमः आवाहनार्थे अक्षदान समर्पयामी असं म्हणायचंय. पार्थिव गणेशावर आपल्याला अक्षदा व्हायचे आहेत, जेणेकरून त्यामध्ये प्राण जे आहेत ते येणार. ते झाल्यानंतर गणपतीच्या आपल्याला छातीला उजवा हात स्पर्श करायचा आहे, डावा हात आपल्या छातीला स्पर्श करायचा आहे आणि 15 वेळा ओंकाराचा जप करायचा आहे. ओंकाराचा जप केल्यानंतर पुन्हा एकदा गणपतीवर अक्षदा व्हायच्या आहेत. गणपतीला जे दुर्वा आहेत त्या दुर्वा आपल्या तुपामध्ये बुडवून, त्या दुर्वा ज्या आहेत त्या दुर्वा तुपामध्ये बुडवून त्या तूप जे आहे ते आपल्या गणपतीच्या डोळ्याला थोडंसं लावायचं आहे, जेणेकरून गणपतीचे नेत्र उघडे होऊन आपल्याला तो पाहणार आहे. ते झाल्यानंतर गणपतीला आसन जे आहे त्या आसनाच्या ठिकाणी अक्षदा व्हायच्या. त्यानंतर गणपतीला आपल्याला पाद्य पूजा करायची आहे, म्हणजे पायावर थोडंसं पाणी घालायचं आहे. गणपती महागणपती देवताभ्यो नमः पदयोः पाद्यं समर्पयामि, हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि, आचमनीयं समर्पयामि, स्नानीयं समर्पयामि, स्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि असं म्हणून 5 वेळा पाणी घालायचंय. त्यानंतर पाण्यानंतर पंचामृत 5 वेळा आपल्याला पायावर शिंपडायचं आहे. आता पंचामृत शिंपडत असताना अगदी सोप्या भाषेमध्ये पय्य स्नानं समर्पयामि, दधी स्नानं समर्पयामि, घृत स्नानं समर्पयामि, मधु स्नानं समर्पयामि, शर्करा स्नानं समर्पयामि असं सोप्या भाषेमध्ये आपण म्हणून ते 5 वेळा पंचामृत पायावर घालायचं. 5 वेळा पंचामृत झाल्यानंतर पुन्हा 5 वेळा पाणी जे आहे ते शुद्धोदक स्नान म्हणून आपल्याला घालायचंय. त्यानंतर गंध लावायचाय, त्यानंतर हळदी कुंकू व्हायचंय. हळदी कुंकू वाहून झालं की त्यानंतर अक्षदा व्हायच्या, एक फूल व्हायचंय, दुर्वा व्हायचे, गणपतीला उदबत्ती ओवाळायची, दिवा ओवाळायचे. ते ओवाळून झाल्यानंतर
राहिलेल्या पंचामृताचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर नैवेद्याचं बाजूला ठेवायचं. त्यानंतर मुखवासार्थे फुगी फळ तांबूलम, एक विडा जो आहे तो विडा घ्यायचा, एक नारळ घ्यायचा आहे, विड्यावर एक फूल ठेवायचं, नारळावर एक फूल ठेवायचं. हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय की जे फूल आपण पायावर वाहिलं होतं पहिल्यांदा ते फूल घेऊन त्याचा वास घेऊन बाजूला ठेवून टाकायचंय. उत्तर निर्माल्ये अभिषेक कार्य क्रियेशे, म्हणजेच काय तर हे निर्माल्य जे आहे ते बाजूला ठेवून आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक कशा पद्धतीने करू शकतो तर आपल्याला 21 वेळा ओम महागणपतये नमः, ओम श्री महागणपतये नमः असं 21 वेळा म्हणून दुर्वेनी फक्त पाणी पायावर शिंपडत राहायचंय. अभिषेक झाल्यानंतर पाय स्वच्छ पुसून घ्यायचे आणि त्यानंतर मग मूर्ती उचलून आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला मूर्ती ठेवायची आहे ती मूर्ती तिथे ठेवायची. ज्या ठिकाणी आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे तिथे मूर्ती ठेवायची. मूर्ती ठेवल्यानंतर मूर्तीला प्रथम गंध व्हायचा, विलेपनार्थे चंदनम समर्पयामि, अक्षता व्हायचे, सुप्रतिष्ठित वस्तू पहिल्यांदा मूर्ती ठेवायची. मूर्ती ठेवल्यानंतर सुप्रतिष्ठित वस्तू म्हणून अक्षता व्हायचे. यज्ञोपवितार्थे प्रत्यक्ष यज्ञोपविता म्हणजे जानवं घालायचंय. त्यानंतर कापसर वस्त्र म्हणजे कापसाचे वस्त्र घालायचे. त्यानंतर गंध लावायचंय, हळदी कुंकू व्हायचंय, त्यानंतर अक्षता व्हायचे, फूल व्हायचंय. जर आपल्याकडे लाल फूल असतील तर लाल फूल व्हायचंय. लाल फूल झाल्यानंतर आपल्याला दुर्वा व्हायचंय. दुर्वा 21 वेळा व्हायचे. 21 वेळा दुर्वा वाहत असताना कोणकोणते मंत्र म्हणायचे तर ते मंत्र मी तुम्हाला साईडला दिलेले आहेत ते सगळे मंत्र म्हणायचे. त्यानंतर आपल्याला ज्या काही पत्री आणल्या असतील आपण त्या पत्री व्हायच्या. आता कोणकोणत्या पत्री व्हायच्या आहेत आणि कशा कशा पद्धतीने व्हायच्या ते मी तुम्हाला साईडला दिलेलं आहे. तर त्या पद्धतीने त्या सगळ्या पत्री व्हायच्या आहेत. ज्या पत्री अवेलेबल असतील सगळ्याच पत्री आणायला हव्यात का तर तसं नाही. ज्या पत्री आपल्याकडे असतील त्या सगळ्या पत्री व्हायच्या आहेत. या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. देवाला हार घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला उदबत्ती ओवाळायची, दिवा ओवाळायचा आहे. हा दिवा ओवाळून झाला की आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. जो काही गोड आपण नैवेद्य केला असेल तो देवाला दाखवायचा आहे. गोड नैवेद्य झाल्यानंतर मग आपल्याला जे काही पान सुपारी ठेवली असेल तर त्याच्यावर पाणी घालायचंय. मुखवासार्थे फुगी फळ तांबूलम समर्पयामि म्हणून पाणी घालायचंय. फलेन फलितं स चराचरं तस्मान् फलप्रदानेन सफला सन्तु मनोरथः असं म्हणून जो नारळ ठेवलेला आहे त्या नारळावर थोडंसं पाणी घालायचं आहे, नारळ अर्पण करायचं आहे. या पद्धतीने एकंदरीत पूजा करून घ्यायची आहे. ही पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. त्यामध्ये कर्पूर आरती आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयानविंदे भौम भवानी सैतन नमामि. या पद्धतीने कर्पूर आरती करून घ्यायची आहे. महानिरांजन दीप जे आहे ते करून घ्यायचं आहे. कोणकोणत्या आरत्या करायच्या आहेत त्या आरत्या पण मी तुम्हाला शेजारी देत आहे. यामध्ये गणपतीची आरती असेल, देवीची आरती असेल, पांडुरंगाची आरती असेल, महादेवाची आरती असेल आणि आपल्याला ज्या काही इष्टदेवता असतील त्या इष्टदेवतांची आरती असेल त्या सगळ्या आरत्या करायच्या आहेत. त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणायची आहे आणि मंत्रपुष्पांजली म्हणून झाल्यानंतर मग आपल्याला पूजेची या सांगता करता येईल. या पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. ही पूजा झाल्यानंतर सकाळी आणि सायंकाळच्या वेळेला आपल्याला रोज गणपतीची पंचोपचारे पूजा करायची. पंचोपचारे कशी पूजा करणार आहोत ही पहिल्या दिवसाची पूजा झाली. पंचोपचारे पूजा म्हणजेच काय की गणपतीला पहिल्यांदा थोडंसं गंध जे आहे ते गंध लावायचंय, हळदी कुंकू व्हायचंय, अक्षता व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत आणि त्यानंतर देवाला धूप दीप नैवेद्य करून देवाची आरती करायची. हे सकाळीही करायचंय, हे संध्याकाळीही करायचंय. या पद्धतीने आपल्याला पंचोपचारे पूजा पूर्ण गणपती जोपर्यंत स्थापना आहे तोपर्यंत करायची. शेवटच्या दिवशी गणपतीचं उद्यापन करत असताना उचलत असताना यांतु देवगणः सर्वे पूजे मादाय पार्थिव इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च असा मंत्र म्हणून गणपतीवर अक्षता वाहून त्या गणपतीची जी स्थापना आहे ती आपल्याला उचलायची आहे आणि मग गणपतीचं स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. आता गणपतीची स्थापना कशी करावी आणि त्यानंतर गणपतीचं विसर्जन कसं करावं, गणपती घरामध्ये असताना कोणकोणत्या बाबी आपल्याला लक्षात घ्यायला हव्यात याबद्दल बऱ्याच समज आणि गैरसमज आहेत. तर ते आपल्याला दाते पंचांगानुसार क्लिअर करता येतात. तर दाते पंचांगामधलाच मी तुम्हाला संदर्भ देतो आहे की दाते पंचांगामध्ये काय सांगितलं गेलंय. तर गणेशाची मूर्ती जी आहे ती 8 ते 10 दिवस आधी आपण आणून घरी ठेवू शकतो. आदल्या दिवशी जरी घरी आणली तरी ती चालते किंवा आदल्या दिवशीच आणली पाहिजे असं काही शास्त्र नाही. मूर्ती बाजारातून घरी आणण्यासाठी दिवस पाहायची आवश्यकता नाही. भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेश स्थापना व गणेश पूजन करण्यासाठी विशिष्ट वेळ, विशिष्ट मुहूर्त प्रातःकाळपासून मध्याह्नापर्यंत असा मुहूर्त आहे. त्यामुळे कोणताही मुहूर्त पाहायची गरज आहे का, आम्हाला काही बघण्याची गरज आहे का, तसं नाही. त्यामुळे कोणत्याही वेळी स्थापना आणि पूजन करता येते.
उजव्या सोंडेचा गणपती जो आहे तो कडक आहे, तो सोहळ्याचा. डाव्या सोंडेचा गणपती सौम्य. अशी समजूत जी आहे ही चुकीची आहे. ही रूढी परंपरा चुकीची आहे असं दाते पंचांगात दिलेलं आहे. मी तुम्हाला शेजारी दाते पंचांगाचा पूर्णपणे जे लिहिलं गेलेलं आहे पान नंबर 87 वर ते मी तुम्हाला संदर्भ देतोय. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी जर गणेश स्थापना आणि पूजन करणं शक्य झालं नाही तर त्यानंतर ते करायचं नाही. एखाद्या वर्षी जर लोभ झाला म्हणजे आपल्याला गणपती स्थापना करता आली नाही तरी ते चालेल, काही अडचण नाही. गणपती स्थापना झाल्यावर जर आपल्याला अशौच निर्माण झालं किंवा आलं, अशौच म्हणजे नेमकं काय, जर कुणाला सोयर येतं, कुणाला सुतक येतं, कुणाला काही अडचण येऊ शकते, तर त्या अडचणीच्या वेळेला आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे, तर गणपती विसर्जन आपण दुसऱ्याकडून लगेच करून घ्यायचं. एखाद्या वर्षी उत्सवाचे काही दिवस आहेत ते थोडे कमी झाले तरी चालतात, काही अडचण नाही. म्हणजे त्यामध्ये का कमी झाले, कशासाठी कमी झाले हे म्हणण्याची गरज नाहीये. त्यानंतर घरामध्ये सगळ्यात महत्वाचा, सगळ्या समाजाला पडलेला यज्ञ प्रश्न हा मी तुम्हाला सांगतोय की दाते पंचांगाचा तुम्हाला रेफरन्सही देतोय की घरामध्ये गर्भवती स्त्री असताना गणेश मूर्तीचं विसर्जन करता येतं का, तर हो, ते विसर्जन करता येतं. गर्भवती स्त्री घरामध्ये आहे म्हणून विसर्जन करायचं नाही, ही जी समजूत आहे ही रूढी आणि परंपरानुसार गैरसमजूत निर्माण झालेली आहे. त्यामुळं कोणीही मूर्ती वर्षभर ठेवण्याची गरज नाही, हे दाते पंचांग सांगताय. हे मी मनाचं सांगत नाहीये आणि त्यामुळे तुम्ही हे लक्ष देऊन ऐकणं जास्त गरजेचं आहे. प्राणप्रतिष्ठा करून बसवलेली जी मूर्ती आहे ही उत्तर पूजा करून देवाऱ्यातून खाली काढतात आणि मग तिचं पाण्यात विसर्जन करतात. आता वाहत्या पाण्यामध्येच विसर्जन करावं असं काही नाही. पाणी नूतन असावं किंवा नवीन असावं असं आहे. मग त्यामुळे तलावात असेल किंवा स्वतंत्र टँक मध्ये असेल किंवा घरी मोठ्या बादलीमध्ये असेल तर असंही विसर्जन करता येतं. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं मूर्तीची विटंबना होत नाही. विसर्जनानंतर ती मूर्ती जी आहे ती पाण्यात विरघळणं अतिशय गरजेचं आहे. आता मूर्ती पाण्यात विरघळण्यासाठी मूर्ती शाडूचीच असणं गरजेचं आहे किंवा मातीची असणं गरजेचं आहे. आजकाल या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्तींची विटंबना होते, गणपतीची विटंबना होते. 10 दिवस आपण ज्या मूर्तीची मनोभावे पूजा करतो ती जर मूर्ती आपण पाण्यामध्ये विसर्जन केली तर ती मूर्ती पूर्णपणे जर विरघळली नाही तर त्या मूर्तीची विटंबना होत असते. मग 10 दिवस आपण एवढ्या मनोभावे पूजा करून त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि त्यामुळं मूर्तीची कोणत्याही पद्धतीने विटंबना होऊ नये यासाठी आपण शाडूचीच मूर्ती आणणं गरजेचं आहे. शाडू मातीची मूर्ती आणा आणि ती मूर्ती आणून त्याची पूजा करून मग ती पाण्यामध्ये जर आपण सोडली तर ती पूर्णपणे विरघळते आणि ती विरघळणं गरजेचं आहे. शास्त्रानुसार मी जसं म्हटलं की व्यास ऋषींनी ज्या पद्धतीनं महाभारत सांगत असताना गणपतींनी जी लेखनाची प्रक्रिया पार पाडलेली आहे त्यावेळेला जो मातीचा लेप दिला गेलेला आहे तो मातीचा आहे आणि तो पार्थिव गणेश आहे आणि म्हणून पार्थिवाचीच मूर्ती असणं जास्त गरजेचं आहे. गणपतीचं विसर्जन कधी करावं, मंगळवार जर आला गणपतीच्या विसर्जना दिवशी तर तो करता येतो का, तर हो. गणपतीच्या विसर्जन जे आहे त्या गणपती मूर्तीचं विसर्जन मंगळवारी तसंच कोणत्याही नक्षत्र कोणत्याही वारी करता येते. त्यामध्ये मंगळवार आला तर घाबरून जाण्याची गरज नाही असं दाते पंचांगामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला रूढी परंपरा ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं प्रचलित झाल्या आणि त्या कशा कशा आपण फॉलो करत गेलो हे आपल्याला पाहता येत आहे. तर अशा पद्धतीने आपण गणपतीची स्थापना करू शकतो. आता गणपती बरोबरच गौरी पण येत आहेत आणि त्या गौरीबद्दलच आपल्याला काही गैरसमज आहेत, रूढी परंपरा आहेत. तर त्या गौरीबद्दल काय रूढी परंपरा आहेत, काय समज आहेत, काही गैरसमज आहेत हे सगळं मी शेजारी तुम्हाला दिलेलं आहे. हा जो संदर्भ दिलाय हाही पंचांगामधला आहे, दाते पंचांगामधला पान नंबर 87 वरचा संदर्भ आहे. हा गौरी पूजना संदर्भात आहे, तोही सगळ्यांनी वाचून घ्या. आणि या पद्धतीने आपण जर गणेश स्थापना केली आणि गणपतीची पूजा केली तर गणपतीची जी बौद्धिक क्षमता आहे ती प्रत्येकाला लाभो. सगळ्यांच्या घरात आज चैतन्याचं वातावरण आहे, ते अखंडपणे चैतन्याचं वातावरण राहो. गणपती जे आहेत ते सुख, शांती, समाधान प्रदान करणारे सर्वांना जावो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना व्यक्त करून मी इथं थांबतो. धन्यवाद.